काही गोष्टींचं सोल्युशन पोलिसांकडे नव्हतं. तर त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक धडकपणे कामगिरी करायची आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा. मिस्टर म्हणून नाही, पण एक खरंच ते खूप छान नेते आहेत. त्यांच्यामुळे मला पण थोडंसं ओढलं गेलं. जर ड्रेनेज तुंबलं तर त्यांच्या घरांनी पूर्ण ते ड्रेनेजचं पाणी म्हणजे त्यांना घाणीत आत्ताच्या ह्या काळात सुद्धा घाणीत राहावं लागतंय. ही परिस्थिती आहे. त्या मुलांना शिक्षणाकडं न वळवता त्यांना व्यसना आणि गुन्हेगारीकडे वळवतात. मग ह्याने काय होतं, जी पुढची आपली घडणारी पिढी आहे ती तिथंच आपली संपत चाललेली आहे. 16-17 वर्षाच्या मुली नेहमी पालकांच्या तक्रारी असतात, आमची मुलगी निघून गेली. बरं तुम्ही लक्ष काय देतात? ते म्हणतात आम्ही कामाला जातो. कारण अचानकच मुलीला उचलून वगैरे घेऊन गेलं जातं किंवा मुलींना छेडलं जातं. बिहारामध्ये मुलांना तिथं योग्य पद्धतीने शिक्षण MPSC UPSCचं शिक्षण त्यांना तिथं प्राप्त झालं पाहिजे. हे विहारांच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. नमस्कार. मतांतर 2026 या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत श्री वसव वाघमारे, ज्यांचं संपूर्ण कार्य आपल्याबरोबर आपण त्यांना बोलतं करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आपलं दोघांचे स्वागत आहे. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारावा असं वाटेल की पहिल्यांदा तुम्ही दोघांबद्दल की तुम्ही समाजकार्यात कसे आलात याबद्दल थोडं सांगाल का? मी 2012ला गनिमी कावा संघटना म्हणून स्थापन केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ही संघटना आहे की ह्या महापुरुषांनी सर्व जाती धर्मांना एकत्र करून समाजासाठी काम केलं होतं. तोच विचार आम्ही मनाशी बाळगून आम्ही गनिमी कावा संघटनेमार्फत समाजसेवा 2012ला सुरू केली. मग त्यापुढं कशा प्रकारे तुम्ही राजकारण या क्षेत्रामध्ये यायचा विचार केला? आम्हाला आमच्या भागामध्ये लोकांच्या समस्या आणि काही पुण्या भागामध्ये पण लोकांच्या समस्या की अन्याय, आमच्या संघटनेचं मेन ब्रीदवाक्य अन्यायग्रस्ताविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीड लढणारी संघटना. तर बऱ्याच ठिकाणी असे काही गोष्टी आम्हाला दिसल्या की लोकांवरती अन्याय होते पण काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत. मग त्याला ते सांगतात की बाबा सध्याची केस ही दिवाणी आहे किंवा फौज ह्याची आहे, तुम्ही कोर्टात जावा. मग काही गोष्टींचं सोल्युशन पोलिसांकडे नव्हतं. तर त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक धडकपणे कामगिरी करायची आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा. ह्या पद्धतीने आम्ही गोरगरिबांसाठी आजपर्यंत काम करत आलो. मग ते तुमच्या हॉस्पिटलची बिलं झाली, काही लोकांची कामं करून काही लोकांनी पेमेंट देत नव्हते, काहींची मुलांची परिस्थिती बिकट, मुलं गुन्हेगारीकडे वळत आहेत, पण त्यांना योग्य मार्गदर्शन देणारं कोण नाहीये. परत आपल्या भागातील लोकांची ड्रेनेजच्या समस्या, लोकांच्या आजूबाजूच्या कचऱ्याची समस्या, या अशा बरेचसे समस्या आम्हाला डोळ्यासमोर दिसत होते की आपल्याला ह्या सगळ्या आपण स्वतः इथं काहीतरी सुधार आणला पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही गनिमी कावा संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत समाजात काम करत आलो. बरं, ताई तुम्ही यामध्ये कसं काय ओढल्या गेलात? त्यांचं काम पाहून मला पण वाटलं थोडंसं की नाही का, आपण पण त्यांच्या खांद्याला खांदा देऊन थोडंसं तरी, खांद्याला खांदा नाही म्हणता येणार मला, पण एक छोटा खारीचा वाटा म्हणून मी पण थोडेसे त्यांच्या कर्तृत्व पाहून, त्यांचे एक डेअरिंग, त्यांचे डॅशिंग काम करण्याची की मला खूप आवडते. मिस्टर म्हणून नाही, पण एक खरंच ते खूप छान नेते आहेत. त्यांच्यामुळे मला पण थोडंसं ओढलं गेलं त्या कामात. अच्छा. तुमच्या प्रभागाबद्दल थोडं आम्हाला सांगा ना, की काय परिस्थिती आहे तुमच्या प्रभागाची? आमचा प्रभाग जर तुम्ही बघितलं तर 70% प्रभाग हा आमचा स्लम भाग आहे, 30% हा सोसायटी आहे. आणि आमच्या इथं आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, तो आहे ड्रेनेजचा, कचऱ्याचा, गुन्हेगारीचा. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवायलाच कोण तयार नाहीये. म्हणजे त्याच्याकडे मूळ लक्षच कोण देत नाहीये. आरोग्याचा प्रश्न आहे, की आज आमच्या भागामध्ये जर कोणाला काही मोठा हे झाला, तर त्याला एक तर भारती हॉस्पिटलला पळावं लागतं, नाहीतर ससूनला पळावं लागतं. सरकारी जी म्हणतो आपण आरोग्य, ते उपलब्धच नाहीये. मग त्या लोकांनी कुठं जायचं? बरं ज्यांच्याकडे पैसे नाहीये त्याने काय? आमच्या इथे जो वर्ग आहे तो सगळा कष्टकरी वर्ग आहे. म्हणजे कामाला गेलं तर संध्याकाळी चूल पेटेल, असा वर्ग आमच्याकडे आहे. आणि आमच्या भागाची परिस्थिती अशी आहे की लोकं 3-3, 4-4 टर्म नगरसेवक झालेले आहेत. पण तरी पण अजून ड्रेनेजची व्यवस्था त्यांनी अजून व्यवस्थित केली नाही. लोकांच्या घरांनी जर
ड्रेनेज तुंबलं तर त्यांच्या घरांनी पूर्ण ते ड्रेनेजचं पाणी म्हणजे त्यांना घाणीत आत्ताच्या ह्या काळात सुद्धा घाणीत राहावं लागतंय. ही परिस्थिती आहे. आणि मग याच्यावरती तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बाकी कोणाचं लक्ष जात नाहीये. तर तुम्ही सरकार दरबारी किंवा महानगरपालिका या माध्यमातून हे सोडवायचे काही प्रयत्न करताय का? आम्ही अनेक वेळा सरकारी दरबारी पण हे सांगितलेलं आहे. सरकारकडनं एकच उत्तर येतं, की आत्ता बजेट नाहीये आणि ते नगरसेवक कोण नसल्यामुळे कोण बजेटही आणू शकत नाहीये. तर ते आम्हाला एकच कारण देतात, बजेट नाहीये. तात्पुरतं येतात, साफ करून जातात, तात्पुरतं येतात, साफ करून जातात. त्याच्या पलीकडे ते काही कळत नाही. आणि मग त्यांचं एकच म्हणणं आहे, की ही लाईन लय जुनी झालेली आहे. मग इतके जुन्या लाईन झाले तर मग पहिल्या का नाही चेंज केल्या? आणि आत्ता लोकसंख्या इतकी झालेली आहे, ह्या लाईनीत त्यावेळेस झालते, की जेव्हा लोकसंख्या हे समजा आता एक 10 पट असेल. पण आताची लोकसंख्या तीच हे झालेली आहे. तरी पण त्याच्यावर प्रेशर एवढं येतं. मग त्यावेळेस तुम्ही लाईन का नाही चेंज केल्या? आज जर 9 इंची लाईन असेल आणि आता त्याची गरज आपल्याला 12 इंचीची असेल, तरी पण ते अजून 9 इंचीचीच आहे. त्याच्यामुळे तो लोड सहन होत नाही आणि त्याच्यामुळे तो ड्रेनेज पूर्ण तुंबले जातात आणि लोकांच्या घरांनी सगळं पाणी जाते. कंटिन्यू माझ्या ऑफिसला लोकं तक्रारी घेऊन येतात, की आमच्या घरांनी पाणी तुंबलेत. हा झाला एक प्रश्न. आता याच पद्धतीनं दुसरे इतर महत्त्वाचे प्रश्न तुमच्या इथं नक्कीच असतील. आणि ताई महिलांशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला जाणवतात का, की जिथं तुम्हाला काम करावंसं वाटतं? आणि काय कशा पद्धतीनं तुम्ही ते करता? महिलांना गृह उद्योग, महिला खूप अशा घरी असतात बसलेल्या. त्यांच्यासाठी काहीतरी कामं उपलब्ध करून दिली पाहिजे. किंवा आमच्या एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पण पाहिजे तेवढे ते कधी पाहायला गेलं की चालू नसतात म्हणतात ते. आणि गुन्हेगारी खूप वाढलेली आहे. मुली आपल्या शाळेत जातात. छोट्या-छोट्या मुली असतात बाहेर. त्या मुलींकडे कोण लक्ष देणार ना? आई-वडील कामाला गेलेले असतात. मग मुलींकडे लक्ष देणार. कॅमेरे चालू नाही. म्हणजे पोलिसांनी आले, पाहणार, जाणार. नंतर कळणार की ते कॅमेरेच बंद आहे. हे महिलांचे मुली म्हणा, महिला म्हणा, हे त्यांच्यासाठी केलं पाहिजे. अगदी खरं आहे. आणि हे सगळं करत असताना आता एक फार मोठी संधी आलेली आहे. खरं तर 8 वर्षानंतर आपल्या इथं निवडणुका होत आहेत. तर ह्या निवडणुकांमध्ये हे मुद्दे तुमचे असणारच आहेत. पण त्याला धरून तुम्हाला काय वाटतं, की इतर कुठले मुद्दे आहेत, की तुम्हाला लोकांसमोर प्रभावीपणे तुमच्या प्रचारात, प्रसारामध्ये मांडता येतील? प्रभावीपणे आता आमच्या परिस्थितीत आमच्या भागामध्ये आहे ना, गुन्हेगारी जो मुलांना आहे ना, आपण प्रगती म्हणतो ना, की मुलांना योग्य मार्गदर्शन. काय होतं, स्थानिक नेते काय करतात, त्या मुलांचा गैरवापर करतात. त्या मुलांना शिक्षणाकडं न वळवता त्यांना व्यसना आणि गुन्हेगारीकडे वळवतात. मग ह्याने काय होतं, जी पुढची आपली घडणारी पिढी आहे, ती तिथंच आपली संपत चाललेली आहे. म्हणजे जे सुशिक्षित आहेत ते सुशिक्षित होत चाललेले आहेत. पण ते तळागाळातली लोकं जे शिक्षण घेऊन आता आमच्या भागातली काही सुशिक्षित पण आहे. आता आमच्या इथे एक एम-पी-एस-सी झालंय. दोघं जण एम-पी-एस-सी झाले, पोलीस भरती झाले. आम्ही त्यांचे सत्कार आवर्जून का करतो, की हे इतर मुलांनी पण बघावं, की ह्यांचा बोध घ्यावा, की बाबा बघा उद्या तुम्ही मोठे झाले आणि तुम्ही शिकून जर काय झाले, तर तुम्ही यांच्यासारखे ऑफिसर होऊ शकता. तर आमच्या भागात जी मुलांना गुन्हेगारीकडे वळवलं जातं, ते गुन्हेगारीकडे न वळवता आम्ही शिक्षणाकडे वळवायचा प्रयत्न करणार आहे. महिलांना गृहउद्योग निर्माण करून देणार आहे. अजून हॉस्पिटलचं जे आहे, हॉस्पिटल आहे तिथं आपल्या लोकांना हॉस्पिटल पाहिजे तसं कोणालाच उपलब्ध नाही. आरोग्य सेवा जी म्हणतो आपण, ते आरोग्य सेवा कोणालाच उपलब्ध नाहीये. आणि दुसरी गोष्ट, काही आपल्या भागात आमच्या भागामध्ये पोलिसांची संख्या थोडीशी कमी आहे. एरिया वाईज बघितलं तर आमच्या भागात पोलीस काय होतं, जर काही तक्रारी गेल्या तर पोलीस म्हणतात आमच्याकडे संख्या कमी आहे. आमच्याकडे पोलीसच नाहीये. तर ते पोलीस स्टेशनला सुद्धा एक योग्य जागा मिळवून देणे आणि ते प्रशस्त पोलीस आणि पोलिसांची संख्या जास्तीत जास्त वाढवणे, जेणेकरून गुन्हेगारीवरती नियंत्रण राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट जसं यांनी सांगितलं सीसी कॅमेरे. सीसी कॅमेरे हे चौकात-चौकात चालू असणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून थोडेसे गुन्हेगार थोडेसे दपकतात, की बाबा आपण सीसी कॅमेऱ्याच्या खाली आहे. परंतु आमच्या भागात सीसी कॅमेरा बऱ्यापैकी सगळे नुसते ऑनलाईन लावले, ते परत एकदा चालू झाले त्याच्यानंतर परत कधीच चालू नाही झालेले. तर असे बरेचसे उपाययोजना आम्हाला करायचे आहे, की जेणेकरून कचऱ्याची समस्या आहे, घाणीचं साम्राज्य आहे, म्हणजे लोकांच्या आरोग्याचे जे खेळ आहे, ते सगळं थांबवायचं आहे आम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही इलेक्शनमध्ये उतरणार आहे, की बाबा आम्ही तुमचं भवितव्य, जे तुमची युवा पिढी आहे, ती युवा पिढी आम्ही घडवणार आहे. तर आम्हाला त्यासाठी एक संधी द्या. कारण आज परवा दिवशी आमच्या संघटनेच्या एका मुलाने व्यवसाय उभा केला. मी लोकांना तोच मेसेज दिला, की मी असे व्यावसायिक इथं घडवू इच्छितो. त्यासाठी मला एक संधी द्या. मी गुन्हेगारापेक्षा व्यावसायिक घडवू शकतो. त्यासाठी आम्हाला एक संधी द्या. ज्या पद्धतीचा तुमचा प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये असं पाहण्यात येतं, की या सगळ्याच्या मुळाशी एक कारण असतं ते म्हणजे प्राथमिक शिक्षण व्यवस्था.
ही जरा कमजोर असते. तर तुमच्या इथे असंच काही आहे का शिक्षणाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? शिक्षणाच्या बाबतीत मुलांना तेच सांगतो, शिक्षणाची ओढच लागू देत नाहीये. इकडे नेते लोक काय करतात, की ह्यांना एक वेगळं आकर्षण, गुन्हेगारीचं आकर्षण, नशेचं आकर्षण. मग ते युवा वर्ग शिक्षणाकडे न जाता शाळा वेळा सोडून जातात आणि ह्यांच्यासोबत ह्यांच्यासाठी फिरणार. काय असेल ते भाऊ आमचा, काय असेल ते दादा आमचा, काय असेल ते साहेब आमचा. मग शिक्षण कधी करणार? आणि शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात जागृती होत नाहीये. आणि त्यांच्या मनात जागृती होत नाहीये, गुन्हेगारी वाढण्याचं मुख्य कारण हेच आहे, की मुलांची काउन्सिलिंग होत नाहीये. मुलांची असू द्या, मुलींची असू द्या. आमच्या इथं मुलींची सुद्धा अशी परिस्थिती गंभीर आहे. 16-17 वर्षाच्या मुली. नेहमी पालकांच्या तक्रारी असतात, आमची मुलगी निघून गेली. बरं तुम्ही लक्ष काय देता? ते म्हणतात आम्ही कामाला जातो. मग हे जे आहे, की काउन्सिलिंग ही खूप गरजेची आहे, की आत्ताची मुलं हे त्यांना त्यांचं स्वतःचं भलं-बुरं हे 16-17च्या वयात जर लवकर आपण कळवलं, म्हणजे एक म्हणतो ना आपण, की वळणाचं पाणी योग्य वळणाला जर हे केलं, तर ते व्यवस्थित जाऊ शकतं. नाहीतर तर चुकीच्या दिशेने जाणार. अशीच परिस्थिती आमच्या इथे आहे, की मुलींची सुद्धा इतकी भयानक परिस्थिती आहे, की पालक नेहमी येऊन आमच्यापाशी रडतात, की आमची मुलगी निघून गेली. आणि बरं निघून पण कोणासोबत गेली? कोणतरी असं एकदम वाया गेलेला गुन्हेगार, म्हणजे तो आज मरेल का उद्या मरेल, अशी परिस्थिती त्याची. म्हणजे तो नशेमध्ये एकदम. आणि मुलगी जर बघतील तर चांगल्या घरातली, म्हणजे एकदम सुशिक्षित मुलगी, की त्या पॅरेंट्सला कधी वाटणार बी नाही, की आपली मुलगी असं काय करू शकते. परंतु आई-बापाचा एक विश्वास आणि दुर्लक्ष, ह्या 2 गोष्टी त्यांना ह्या गोष्टीला हे होऊन जातं, की मुलगी निघून जाते. मग नंतर ती पालक रडत बसतात, की आमची मुलगी निघून गेली. आणि परत अशी परिस्थिती बघितली, की मुली परत आल्यानंतर ते आई-बापाला जास्त हे करत नाही, त्या मुलाच्याच बाजूने असतात, की मी स्वतःहून गेलेली, मला आई-बाप नकोय. म्हणजे ही सुद्धा भयानक परिस्थिती. ह्याच्यासाठी मुलांचं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला दोन्ही 17-18 वर्षाच्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे. मग अशा वेळेला ज्यांना आपण सामाजिक संस्था म्हणतो, एन-जी-ओज वगैरे असं कुणी तिथं कार्यरत तुम्हाला दिसत नाहीये? मी 3 वर्षापूर्वी आपल्या महिला बाल कल्याणचे एक अधिकारी, डी-सी-पी, ए-सी-पी आमच्या या सगळ्यांचं मिळून एक गनिमी कावा संघटनेच्या वतीने बाल गुन्हेगार मुक्तीचा कार्यक्रम लावला होता. आणि त्या कार्यक्रमात आम्ही बरीचशी मुलांची काउन्सिलिंग केली होती, बरीचशी माहिती दिली होती. पण हे कार्यक्रम सारखे-सारखे व्हायला पाहिजे. वेळोवेळी व्हायला पाहिजे, की जिथे-जिथे तुम्हाला वाटतं, की इथं बाबा ही परिस्थिती. आणि तुम्ही आता बघताल, की मुलांचे जे रील्स येतात, गुन्हेगारांचे रील्स येतात, ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं प्रतिबंध लागलं पाहिजे. कारण हे गुन्हेगाराचे रील्स येतात ना, त्याच्यावरती हे मुलं जास्त त्याचा त्याचा प्रभाव. तुम्ही शिक्षणाची एखादी रील दाखवा, त्याचा प्रभाव जास्त होणार नाही. पण गुन्हेगाराची एखादी अशी एंट्री मारतानाची रील दाखवा, त्याला ते प्रभावित होतील. त्याच्यामुळे ह्या रील्सवरती पहिली पोलिसांनी बंदी आणली पाहिजे. अगदी खरं आहे. आता ह्या झाल्या तुमच्या नेहमीच्या समस्या. असाच एक पिरियड आला होता आपल्या इथं, तो होता कोविडचा पिरियड. या काळामध्ये खूप म्हणजे किती त्रास लोकांना झाला आणि जगभरात झाला. असं नाही की पुण्यातच झाला किंवा मुंबईतच झाला. तर त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि त्यावेळेला तुम्ही काय कार्य केलंत? त्यावेळेस आमच्या कोविडच्या काळामध्ये सुरुवातीला खूप भयानक परिस्थिती झाली होती. पण मी त्यावेळेस सुद्धा आहे ना, आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं सगळ्यात पहिलं अभिनंदन करतो. कारण कोविडमध्ये जर कोणी उतरलं असतं रस्त्यावर, तर ते आपले महाराष्ट्र पोलीस आहेत. आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक म्हणजे लोकांची जेवणाची व्यवस्था, आम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईम जेवणाची व्यवस्था त्यांची करत होतो. काहींना राशनाची व्यवस्था करत होतो. काहींना मेडिकलचा प्रॉब्लेम होता, दवाखान्याचा प्रॉब्लेम होता. त्याच काळात एक आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता होता. त्याची मिसेस हॉस्पिटलला होती, पण अर्जंटमध्ये त्यांना ब्लड पाहिजे होतं. पण त्यावेळेस परिस्थिती अशी होती, की एकदम रस्ता सामसूम, कुणी बाहेर पडू शकत नव्हतं. आणि तो पास असतो, तो पास घेतल्याशिवाय कुणी जाऊ शकत नव्हतं. पण तसल्या ह्याच्यात सुद्धा आम्ही विदाऊट पासचं इथून पिंपरीच्या हॉस्पिटलला गेलो होतो. आणि तिथनं ते ब्लडचं डोनेशनचं आपण हे करून त्यांना वाचवलं होतं. म्हणजे त्या काळात सुद्धा आपण लोकांना राशन, जेवण, जी काही त्यांना मदत लागेल, सगळ्या मदत करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलेले. आणि हे आमच्या विवेवाडी अप्पर भागातल्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे, की कोरोना काळात आम्ही रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. आणि त्या काळात माझ्या मिसेसलाही कोरोना झाला होता. त्यावेळेचे ताई तुमचे अनुभव कसे आहेत, की महिलांनी त्या काळात कशाप्रकारे सगळ्या गोष्टी सांभाळल्या होत्या? तुम्ही याच मदतीच्या कार्यामध्ये काय सहभाग केला होता? सहभाग मी जास्त काही केला नव्हता एवढा. पण साहेबांना सांगायचे, की "बाबा, तुम्ही मदत करताय तर करत राहा म्हणे सगळ्यांना." म्हणजे घरात बसले नाही तेवढं कोरोना काळामध्ये बाहेर जायचे. मी ओरडायचे त्यांना, की "नका जाऊ तुम्ही, कुणी बाहेर निघत नाही, तुम्ही का निघता?"
ते म्हणायचे, "नाही, आपण घरात बसून नाही करणार आहे. आपल्याला करावं लागणार आहे लोकांसाठी." आणि त्या काळामध्ये त्यांनी खूप मदत केली. एकंदरच घरात त्यांनी दुर्लक्ष केलं असेल. पण बाहेर जेवढी गरज लागेल तेवढी केली. त्या काळामध्ये. आत्ता ताई तुम्ही तुमच्या आजूबाजूची जी लहान मुलं वगैरे पाहता, जसं आत्ता यांनी सांगितलं, की बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, गुन्हेगारीकडे वळतायत वगैरे. पण याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला थोडं सकारात्मक चित्र दिसतं का, की मुलं जशी काही मुलं त्या गुन्हेगारीकडे वळतायत, तशीच काही मुलं अभ्यासात हुशार आहेत, काही मुली वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात. असं काही चांगलं चित्र तुम्हाला दिसतंय का? आहेत, जेवढी मुलं सकारात्मक आहेत, तेवढेच नकारात्मक पण आहे. कारण भरपूर पाहतो ना आपण, काही मुलं कबड्डीमध्ये चांगली आहेत, काही मुलं खो-खोमध्ये चांगली आहेत, काही मुलं अभ्यासात पण चांगली आहेत. आहेत, पण गुन्हेगारी जास्त आहे त्याच्याप्रमाणे. अच्छा. लहान मुलींकडे तर माझ्या म्हणजे कारण मला पण एक मुलगी आहे. त्यामुळे मला थोडंसं हे वाटतं, की मुलींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता मी मगाशी म्हटले जसं सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे, हे खरंच गरज आहे आत्ताच्या काळाची. कारण अचानकच मुलीला उचलून वगैरे घेऊन गेलं जातं किंवा मुलींना छेडलं जातं ते पाहण्यासाठी. अच्छा. म्हणजे असेही प्रॉब्लेम आपल्या इथं आहेतच. तर समजा उद्या तुम्ही या प्रभागातनं निवडून आलात, तुम्हाला तुमच्या हातामध्ये काही जबाबदाऱ्या आल्या, तुम्हाला काही अधिकार मिळाले, तर तुमची प्रायोरिटी काय राहील? कशा पद्धतीनं तुम्ही काम करायचा विचार करताय? महिलांसाठी भरपूर आहेत करण्यासारखं. ते करणार मी. जेवढं करता येईल तेवढं मी करेन. मुलांसाठी म्हणा किंवा महिलांसाठी पण. तसं आता समजा या इलेक्शनमध्ये तुमची निवड झाली तिथले नगरसेवक म्हणून. तर तुम्हाला कशा प्रकारची कामं इथनं पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला करावीशी वाटतील आणि कुठल्या समाजातल्या वेगवेगळ्या लोकांसाठी तुम्हाला काय करायला आवडेल? सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडं समाज असा कुठला पर्टिक्युलर नाही. जो व्यक्ती आहे तो आपलाच आहे. तो कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, तो विषयच नाही. आम्ही महिलांसाठी सर्वात पहिलं काम चालू करणार, की महिलांना गृहोद्योग त्यांना मिळालं पाहिजे. ते स्वतःच्या पायावर उभा राहिले पाहिजे आणि महिलाचं सशक्तीकरण म्हणतो आपण, की महिला स्वतः मुली स्ट्राँग झाल्या पाहिजे, की उद्या आज बघा आपली जर मुलगी घराबाहेर गेली, तर ती सुरक्षित घरात येईल. ह्याची जी सुरक्षितेची भावना आहे, ही लोकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. आत्ताच्या घडीला काय झालंय, की तुमचा मुलगा घराबाहेर गेला आणि तो व्यवस्थित येईल ह्याची गॅरंटी नाही. कोणीतरी कोयत्याने त्याच्या डोक्यावर हाणलंय, तो जखमी झालाय. बरं कारण काय आहे? चालता-चालता धक्का लागला. म्हणजे एकदम क्षुल्लक कारणावरनं भांडण, मारामारी आणि ते डायरेक्ट कोयते काढा आणि हे काढा अशी परिस्थिती, की नागरिकांच्या मनात जे भीतीचं वातावरण आहे, ते आम्ही कमी करणार. म्हणजे सुरक्षितेची जी भावना आहे, ती त्यांच्या मनात आली पाहिजे. तुमची मुलं उद्या शिकून चांगल्या मार्गाला लागली पाहिजे, नोकरीलाही झाली पाहिजे. आपल्या भागातला आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्य म्हणा, हॉस्पिटल जो म्हणतो आपण, तिथं आमच्या इथं हॉस्पिटलला पाहिजे तशा मशिनरी नाही आहेत. म्हणजे समजा तुम्हाला एम-आर-आय करायचा असेल, तर तो तुम्हाला भारतीला जावं लागेल किंवा पद्मावतीला जावं लागेल किंवा ससूनला जावं लागेल. मग आमच्या भागात का नाहीये? बरं काही समाज मंदिर आहेत. समाज मंदिर म्हणजे आता समजा गोरगरिबांची लग्न असतील. आज जर हॉल घ्यायचं झालं तर 70,000-80,000 नाहीतर ₹1,00,000 असं भाडं आहे. मग गरिबांची लग्न कशी करणार तुम्ही? तर त्या गरिबांसाठी एक समाज मंदिर करणार आम्ही, की जिथं करून तिथं त्यांचे लग्न झाली पाहिजे. त्यांचे काय वाढदिवस असतील, त्यांचे घरगुती छोटे-मोठे कार्यक्रम असतील, ते कार्यक्रम साजरे झाले पाहिजे. प्लस विहार आम्ही हे करणार, की विहारामध्ये मुलांना तिथं योग्य पद्धतीने शिक्षण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचं शिक्षण त्यांना तिथं प्राप्त झालं पाहिजे. हे विहारांच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. अशा बरेचसे उपाययोजना आहेत, की आम्ही आमच्या माध्यमातून 100% आणि आत्ता जो नागरिकांना मुळात तो ड्रेनेजचा अन् कचऱ्याचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आम्ही मग परत रस्ते आमच्या इकडे बऱ्यापैकी बरेचसे रस्ते सगळे असे खड्डे म्हणजे रस्ते आता राहिलेच नाही म्हणावं लागेल. सगळीकडे खड्ड्याचं साम्राज्य आहे. तर हे सगळे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहे. मी खरंच खूप तुम्हा दोघांशी बोलून छान वाटलं आणि तुम्हा दोघांनाही आमच्यातर्फे फार शुभेच्छा तुमच्या कार्यासाठी आणि विश यू ऑल द बेस्ट. खूप चांगलं काम तुमच्याकडनं इथनं पुढे होऊ देत अशीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आपण इथे आलात, आमच्याशी बोललात याबद्दल धन्यवाद.